लूकचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 2 पासून 3 पर्यंत. मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, होय, गालिलीकराने असे दुःख भोगले, यावरून बाकी सर्व गालिलीपेक्षा तो अधिक पापी होता असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा सर्वांचा त्यासारखा नाश होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या वचनामध्ये प्रभू येशू सांगू इच्छितो की ज्या वेळेला इस्रायलमध्ये येशू आणि आपल्या शिष्यांबरोबर येशू जात होता, परमेश्वराची सुसमाचार सांगत होता, त्यावेळेला काय शास्त्री परुषी लोक तिथे वादविवाद करू लागले. त्या ठिकाणी वादविवाद करू लागले आणि त्यावेळेला शास्त्री आणि परुषी येशूला म्हणाले की पिलाताने गालिलीकरांना मारलं आणि त्यांचं रक्त यज्ञात मिसळले, ते पापी आहेत. त्यावेळेला येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, गालिलीकराने असे दुःख भोगले, यावरून बाकी सर्व गालिलीपेक्षा ते अधिक पापी आहेत असे तुम्हास वाटते काय? पण मी तुम्हाला सांगतो नाही. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा पण त्याचप्रमाणे नाश होईल. हालेलुया, हालेलुया. त्याप्रमाणे नाश होईल म्हणजे जे लोक पाप करत आहेत आणि त्यांचा नाश होईल, त्याप्रमाणे तुमचा पण त्याचप्रमाणे नाश होईल. कारण हे शास्त्री परुषी लोक दुसऱ्याकडे बोट दाखवत होते की गालिलीकर आणि पिलात हे सर्व पापी आहेत. कारण त्यांना माहीत होतं की आजार कशामुळे येतात, तर आपल्या पापामुळे येतात. कारण हे शास्त्री पुरुषांना ते मोशेचे नियम पाळायचेत आणि परमेश्वराने मोशेला दगडी पाट्यावरती 10 आज्ञा लिहून दिल्या होत्या आणि त्या 10 आज्ञामध्ये सर्व लिहिलं होतं की चोरी करू नको, खोटे बोलू नको, आईवडिलाचा मान सन्मान कर. हे त्या शास्त्री पुरुषांना माहीत होतं. त्यावेळेला येशू काय बोलत आहे त्याच्याकडे पाहण्यासाठी ते आले आणि ते बोलले की पिलाताने गालिलीकरांना मारलं, पिलाताने काही गालिलीकरांना मारलं आणि त्यांचं रक्त यज्ञात मिसळलं. म्हणजे ते गालिलीकर, ते पिलात आणि ज्या यज्ञामध्ये रक्त मिसळले ते सर्व पापी आहेत असे त्यांना म्हणायचं होतं. पण येशूने त्यांना उत्तर देऊन काय म्हटलं की तुम्हाला वाटतं की गालिलीकराने असे दुःख भोगले म्हणून बाकी सर्व गालिलीपेक्षा ते अधिक पापी आहेत असे तुम्हाला वाटते काय? पण मी तुम्हाला सांगतो नाही. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा पण त्याचप्रमाणे नाश होईल. म्हणजे येशू त्या लोकांना सांगत आहे, त्या शास्त्री परुषी लोकांना सांगत आहे की तुम्ही पण आपलं मन फिरवा आणि देवाकडे वळा, नाहीतर तुमचा पण त्याचप्रमाणे नाश होईल. म्हणजे जे लोक पाप करत आहेत, म्हणजे ज्या पिलाताने गालिलीकरांना मारलं, ते पिलात आणि ते गालिलीकर पापी आहेत असे तुम्ही म्हणता, त्यांचा नाश झाला. पण एक दिवस तुमचा पण नाश होणार आहे. तुम्ही कुठे निष्पाप आहात? येशूने त्यांना सांगितलं तुम्ही कुठे निष्पाप आहात? कारण आपल्या रक्तातच पाप आहे. हालेलुया, हालेलुया. पहिले मनुष्यानं पाप केलं, आदाम आणि हेवेने पाप केलं आणि ज्या वेळेला परमेश्वराने ते एदेन वाटिकेमध्ये त्या झाडाचं फळ खाऊ नका आणि त्यांनी फळ खाल्लं आणि त्यांची आत्मिक डोळे उचकटले आणि त्यांना समजलं की पण नग्न होत. आणि ज्या वेळेला परमेश्वर आला त्यावेळेला ते झाडाच्या आड लपून बसले आणि मग परमेश्वराने आदामाला आवाज दिला, आदामा तू कुठं आहेस? त्यावेळेला आदाम काय बोलला नाही. दुसऱ्यांदा परमेश्वराने सांगितलं की आदामा तू कुठं आहेस? त्यावेळेला तू झाडाच्या आडून बोलला मी झाडाच्या आड लपलेला आहे. परमेश्वराने सांगितलं तू झाडाच्या आड का लपलेला आहेस? जे फळ खाण्यासाठी मी मनाई केलं त्याच झाडाचं तू फळ खालस काय? हालेलुया. त्याच झाडाचं तू फळ खालस का? कारण त्यावेळेला तू काय म्हणाला की जी स्त्री तू माझ्यासाठी बनवलीस तिनं ते फळ तोडलं, तिनं खाल्लं आणि मी पण खाल्लं, म्हणजे माझी काही चुकी नाही. हालेलुया. कारण त्याची पण चुकी होती, त्याने चुकी मान्य करायला पाहिजे होते की मी ते फळ खाल्लं, माझी चुकी आहे, मला क्षमा कर. पण त्यानं पाप कबूल केलं नाही. आणि ज्या वेळेला त्यांना एदेन वाटिकेमधून बाहेर काढलं आणि त्यांना 2 मुलं झाली, काईन आणि हबील. ज्या वेळेला परमेश्वराला त्यांनी दान अर्पण केलं त्यावेळेला काईन हा मोठा मुलगा होता आणि तो शेती करायचा आणि हबील छोटा मुलगा होता, ते मेंढरं पाळायचा. ज्या वेळेला परमेश्वराला दान द्यायचं होतं, ज्यांनी होम केला होता, त्यावेळेला आदाम आणि हेवेने सांगितलं की तुमच्या शेतामध्ये जे काय आहे ते परमेश्वराला दान करा. कारण शेतामध्ये जे पहिलं उपयोग जे असतं, जे पहिले धान्य असतं चांगलं
ते परमेश्वराला अर्पण करायचं असतं. पण ह्या काईननं काय केलं, जे शेतामध्ये जे खराब धान्य होतं, पळस, हालेलुया, ते खराब धान्य परमेश्वराला अर्पण केलं. आणि हाबिलनं त्याच्या मेंढरामध्ये धष्टपुष्ट, जे पहिलं मेंढरं होतं धष्टपुष्ट, ते परमेश्वराला अर्पण केलं. त्यावेळेला परमेश्वर त्याच्यावरती खुश झाला. कारण जे चांगले दान देतात त्याच्यावरती परमेश्वर खुश होत असतो. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराला सर्व माहीत आहे, तुम्ही काय करत आहात हे सर्व परमेश्वराला माहीत आहे, की तो आपला निर्माण करता परमेश्वर आहे. हालेलुया. आणि ह्याने ज्या वेळेला तो छोट्या भावावरती परमेश्वर खुश झाला, ते मोठ्या भावाला जलसी आली आणि शेतामध्ये एकटा पाहिला आणि त्या छोट्या भावाला त्याने मारून टाकला. आणि मारून टाकल्यानंतर त्याचं ते मैत लपवलं. त्यावेळेला परमेश्वराने त्याला सांगितलं की तुझा छोटा भाऊ कुठं आहे. कारण परमेश्वराला माहीत होतं की याने मारलेलं आहे, पण स्वतः त्याने पाप कबूल करावं म्हणून परमेश्वराने प्रश्न केला की तुझा छोटा भाऊ कुठं आहे. ते म्हणला मी काय त्याचं राखण करू. हालेलुया. काईन काय बोलला, मी काय त्याची राखण करू, ते कुठं आहे मला माहीत नाही. हालेलुया. कारण त्याने भावाला मारलं होता हे परमेश्वराला पण माहीत होतं, पण परमेश्वराने त्याला मोका दिला होता, पण त्याने पाप कबूल केलं नाही. त्याने पाप कबूल केलं नाही. तसेच काही लोक असे पापं करतात आणि आपली पापे लपवून ठेवतात, त्यांच्यावरती देवाचे आशीर्वाद येत नाहीत. हालेलुया. कारण जी आपली पापे कबूल करतात, तुम्ही देवाकडे आला आणि तुम्ही देवाकडे मागाल तर देवाकडून तुम्हाला काहीही एक मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. कारण देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्याला जीवन जगलं पाहिजे, तरच देवाचे आशीर्वाद येतात. देवाचे आशीर्वाद पाहिजे असेल तर आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं लागेल. ज्या वेळेला हे शास्त्री परुषी लोक बोलले की पिलाताने गालिलीकरांना मारलं आणि त्याचं रक्त यज्ञात मिसळलं, हे सर्व पापी आहेत, त्यावेळेला येशूनेच त्यांना म्हणालं की तुम्ही म्हणता की त्याने असे दुःख भोगले म्हणून ते सर्व पापी आहेत, पण तुम्ही कुठे निष्पाप आहात. येशूने जे प्रश्न त्याच्यावरती उत्पन्न करत होते त्यांनाच प्रश्न केला की तुम्ही कुठे निष्पाप आहात. तर तुम्ही आपलं मन फिरवा. मन फिरवा म्हणजे देवाकडे वळा. ज्या रस्त्याने तुम्ही चाललेला आहात तो नरकाचा रस्ता आहे, तो रस्ता सोडा आणि देवाच्या रस्त्याकडे वळा. हालेलुया, हालेलुया. वाईट मार्ग सोडून द्या, सैतानाचा मार्ग सोडून द्या आणि देवाच्या मार्गाकडे वळा. हालेलुया. जर तुम्ही आपलं मन फिरवलं, आपली पापं कबूल केली आणि केलेल्या पापाचा पश्चाताप करा, तर तुमचा त्याप्रमाणे नाश होणार नाही. त्याप्रमाणे म्हणजे जे लोक पाप करत आहेत त्यांच्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश होत आहे. कारण सैतान चोर आहे, लबाड आहे, लबाडीचा बाप आहे. तो प्रत्येक माणसाला फसवत आहे, प्रत्येक माणसाला ते मोह दाखवत आहे. हालेलुया. जसं येहूद्याला मोहामध्ये पाडलं. हालेलुया. येशूबरोबर येहूदा नेहमी असायचा, खजिनदार होता तो. हालेलुया, हालेलुया. पण सैतानाने त्याला मोहामध्ये पाडलं. 30 रुपयाच्या सोन्याच्या नाण्यासाठी त्याने येशूला पकडून दिला. हालेलुया, हालेलुया. पहा, काही लोक असे मोहामध्ये पडतात आणि सैतान त्यांना लालच दाखवतो, मोह दाखवतो आणि लोक पाप करतात. आणि पाप केल्यामुळे आपल्या शरीरावरती सैतानाला अधिकार मिळत असतो आणि त्याच्यामुळे आजार येतात. आजार कशामुळे येतात? आपल्या पापामुळे येतात. हालेलुया, हालेलुया. म्हणून जे लोक येशूकडे येतात, म्हणून तुम्ही पाहिलं असेल पहिल्या सेक्शनला इथे प्रार्थना झाली, स्तुती आराधना झाली, प्रवचन झालं आणि प्रार्थनेच्या वेळेला इथे शिट्टने प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्या वेळेला सांगतात की सर्वांना क्षमा करा, पापे कबूल करा, पश्चाताप करा. हालेलुया. त्यावेळेला एका बंधूच्या इथे कमरेवरती गाठ होती. हालेलुया, हालेलुया. प्रार्थनेच्या वेळेला त्याला स्पर्श झाला, त्याला काहीतरी जाणवलं. हालेलुया. तो खाली पडला आणि उठून पाहिलं तर त्याच्या कमरेवरची गाठ पूर्णपणे निघून गेली होती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे कशामुळं होतं? ज्या वेळेला तुम्ही इकडे येता तुम्हाला सत्य समजतं, सत्याची जाणीव होते की मला आजार कशामुळं आलेले आहेत, तर माझ्या पापामुळं आलेले आहेत. आजार कशामुळं आलेले आहेत, तर माझ्या पापामुळं आलेले आहेत. पण आजपासून मी पाप करणार नाही. देवा, मी तुझ्या चरणाशी आलेलो आहे, माझ्या हातून चुकून नकळत पापं झालेले आहेत, त्या केलेल्या पापाचा मला पश्चाताप होत आहे, मला क्षमा कर. हालेलुया. ज्या वेळेला आपण असे बोलतो त्यावेळेला परमेश्वर आपल्या अंतःकरण पाहत असतो. हालेलुया. आणि त्यावेळेला परमेश्वराचा स्पर्श झाल्याबरोबर सैतानाचा अधिकार निघून जातो आणि सैतान निघून गेला की आजार एका क्षणात निघून जातात. हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. म्हणून ज्या वेळेला इकडून साक्ष होतात त्यावेळेला तुम्ही साक्ष पहा. तुम्ही पाहिलं असेल, आता पहिल्या सेक्शनमध्ये शिष्टाने सांगितलं की साक्ष ऐकतानाच एका बंधूला स्पर्श झाला. हालेलुया, हालेलुया. कारण ज्या वेळेला इकडून साक्ष सांगत असतात त्यावेळेला त्यानं साक्ष ऐकली. त्या पायाला काहीतरी जखम होती सायकलून पडल्यामुळं. हालेलुया. त्याने डॉक्टर गेला पण रक्त सुकत नव्हता, पुयत होता आणि त्रास होत होता त्याला. ज्यावेळेला तो इकडे आला आणि त्याने एका बहिणीची साक्ष इकडून ऐकली. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला त्याला जाणवलं की प्रभू येशू त्या बहिणीला ठीक करतो, तो मला पण ठीक करू शकतो. आणि त्याने विश्वास ठेवला आणि त्या क्षणी त्याला स्पर्श झाला आणि त्याची पायाची जखम, ते रक्त येण्याचं बंद झालं, जखम सुकली. हालेलुया, हालेलुया. कारण साक्ष म्हणून आपले बदर नेहमी म्हणायचे की तुम्ही साक्ष ऐका. साक्ष ऐकल्यानंतर लोकांचा विश्वास वाढतो. हालेलुया. साक्ष ऐकल्यानंतर आपला विश्वास वाढला पाहिजे की इथे काम कोण करत आहे, इथे काम कोण करत आहे. बदर सिस्टर काम करत नाहीत, तो स्वतः जिवंत परमेश्वर काम करत आहे. हालेलुया, हालेलुया. काल आपल्या डहाणूच्या केंद्रामध्ये पण एक साक्ष आले. एका बहिणीला इथे गाठ होती, छातीवरती गाठ होती, कमीत कमी 5 वर्षापासून गाठ असेल. हालेलुया, हालेलुया. आणि तिच्या 5-6 दिवसापासून पोट पण फुगलं होतं. हालेलुया. तिला वागता पण येत होतं. आणि अशा स्थितीमध्ये ती काल प्रार्थनेला आली. काल तिथे प्रवचन प्रार्थना झाली आणि प्रार्थनेला ज्या वेळेला उभं करण्यात आलं त्यावेळी ती पण सर्व प्रार्थनेला उभी राहिली. ती बहीण पण प्रार्थनेसाठी उभी राहिली. तिला गाठ होती, तिला पोटानं वाका येत नव्हता, भरपूर वेदना होतात. आणि प्रार्थना चालू असताना येशूच्या तस्वीरमधून काहीतरी प्रकाश तिच्यावरती आला, तिच्या डोक्यावरती प्रकाश आला आणि त्या प्रकाशाने ती खाली पडली. त्या प्रकाशाने ती खाली पडली आणि खाली पडल्यानंतर तिने उठून पाहिलं तर तिची गाठ पूर्णपणे निघून गेली होती. पोटाची सूज निघून गेली, नॉर्मल झालं पोट एका क्षणात. हालेलुया, हालेलुया. एका क्षणात हे सर्व त्रास निघून गेले. ज्या वेळेला आपण अशा साक्ष ऐकतो त्यावेळेला आपला विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. शौलाचा पोल कसा झाला होता, कारण ते येशूच्या लोकांना मारायचा आणि ते येशूच्या लोकांना धरण्यासाठी निघाला होता. त्यावेळेला आकाशातून त्याच्यावरती प्रकाश पडला. हालेलुया, हालेलुया. आणि तो खाली पडला, त्याची दृष्टी गेली. हालेलुया. पण परमेश्वराने त्याला परत दृष्टी दिली. हालेलुया. आणि तो येशूचं काम करू लागला. म्हणजे परमेश्वर स्वतः आता काम करत आहे. म्हणून तरी ह्या वचनामध्ये येशूनं शास्त्री पुरुषांना सांगितलं की तुम्ही म्हणत आहेत की पिलात पापे आहे, ते गालिलकर पापे आहेत आणि ज्या यज्ञामध्ये रक्त मिसळलं ते सर्व पापे आहेत, पण तुम्ही कुठे निष्पाप आहात. हालेलुया. तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवत आहे, तुम्ही कुठे निष्पाप आहात, कारण आपल्या रक्तातच पाप आहे, आपण सर्व पापी आहोत. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपलं मन फिरवा आणि केलेल्या पापाचा पश्चाताप करा, म्हणजे त्याप्रमाणे तुमचा नाश होणार नाही. कारण तुम्ही पापे कबूल करा, कारण तुम्हाला पापे कबूल करण्यासाठी तर परमेश्वराने आपल्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे. हालेलुया. येशू ह्या जगामध्ये कशासाठी आला, मानवाच्या उद्धारासाठी, मानवाला पापांची क्षमा देण्यासाठी आणि त्याला आनंदकाल स्वर्गात घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. पण काही लोक आजारमुक्तीसाठी इकडे येतात, आजारमुक्ती झाली, साक्ष दिले की परत पाठ फिरवत नाहीत, त्यांना वाटतं झालं. हालेलुया, हालेलुया. कारण न्याय करण्यासाठी येशूच येणार आहे. हालेलुया. म्हणून त्या परमेश्वराची भीती बाळगा. ज्या वेळेला शास्त्री पुरुषाने असे बोलले त्यावेळेला त्यांनी लगेच विषय बदली केला. त्यावेळेला त्या लोकांनी विषय बदली केला आणि मग ते बोलले की काही लोक येरुशलेममध्ये चालले होते आणि येरुशलेमचा घुम्मट पडला आणि त्यात 18 जण त्या बुरुज खाली दबून मरून गेले. हालेलुया. ते 18 जण त्या बुरुज खाली दबून मरून गेले. त्यावेळेला येशू त्यांना म्हणाला की तुम्ही म्हणत आहेत की ती माणसापेक्षा ती माणसं मेली, ती बुरुज पडून ती माणसं ठार झाली, ती पापी आहेत असे तुम्ही म्हणता, पण मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही जर पश्चाताप केला नाही तर तुमचा पण त्याचप्रमाणे नाश होईल. हालेलुया. तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवत आहेत की 18 जणांवरती शिरोमतला बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते पापी आहेत. हालेलुया. तुम्ही पहा, काही लोक म्हणतात काय रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये मेले, काय हॉस्पिटलमध्ये काय चंगराचंगरीमध्ये मेले, काय करोनामध्ये मेले, ती सर्व पापी आहेत.
असे तुम्ही म्हणता, पण तुम्ही कुठे निष्पाप आहात? एक दिवस तुम्हाला पण मौत निश्चित आहे, कारण आपल्याला सर्वांना आपण आनंदकाल ह्या जगामध्ये राहणार नाहोत. हालेलुया. एक दिवस 60 वर्ष 80 वर्ष किंवा 90 वर्षानंतर आपल्याला मृत्यू अटळ आहे. आणि मेल्यानंतर आपलं काय ह्याचा विचार कोण करत नाही. मेल्यानंतर कोणाला जमिनीमध्ये गाडलं जाईल किंवा आगीन दिले जाईल. हे शरीर मातीपासून बनलेलं जाऊन मातीत मिळतं, पण आत्म्याचं काय? आत्म्याला मरण नाही, आत्म्याला मरण नाही. हालेलुया. दोनच रस्ते आहेत, एक स्वर्ग आणि नरक. हालेलुया. जर तुम्ही येशूवरती विश्वास ठेवला असेल आणि जर तुम्हाला पापाची क्षमा मिळाली असेल आणि जर तुम्ही पापाबद्दल पश्चाताप केला असेल, जर तुमचं वागणूक देवाच्या इच्छेप्रमाणे असेल, तरच जर तुम्ही नीतिवान म्हणला तरच तुमचा आत्मा आनंदकाल स्वर्गात जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वरच न्याय करण्यासाठी येणार आहे. म्हणून जी इथे बायबलमध्ये जी वचनं दिलेली आहेत की प्रत्येक माणसाला सत्य समजलं पाहिजे आणि त्यांचे आत्मिक डोळे उचकटले पाहिजेत. कारण सैतानाने माणसाचे डोळे आंधळे केलेले आहेत. ते काय करत आहेत, कुठल्या रस्त्याने चाललेले आहेत हे त्यांना समजत नाही. हालेलुया. हालेलुया. हेच त्यांना समजत नाही. म्हणून तर येशूने सांगितलं की तुम्ही आपलं मन फिरवा, नाहीतर त्याप्रमाणे तुमचा पण नाश होईल. केलेल्या पापाचा पश्चाताप करा. जी काय तुम्ही पापं करता त्या केलेल्या प्रत्येक पापाचा तुम्हाला अंतःकरणातून हृदयातून पश्चाताप झाला पाहिजे. तुम्ही इकडे येता कशासाठी येता? आजारमुक्तीसाठी येता, पण तुम्हाला सत्य समजलं पाहिजे. हालेलुया. सत्य काय आहे? आपण कुठल्या रस्त्याने चाललेलो आहोत? आपण काय केलं पाहिजे? काय केल्यानंतर आपल्याला आत्मिक ज्ञान मिळेल? काय केल्यानंतर आपला आत्मा स्वर्गात जाईल? तिकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. नुसते आजारमुक्तीसाठी लक्ष देऊ नका. आजारमुक्ती तर परमेश्वर करतच आहे. हालेलुया. हालेलुया. किती लहान लागते, कितीतरी साक्ष येतात. हालेलुया. हालेलुया. पण आजारमुक्ती झाली म्हणजे काम झालं असं नाही. हालेलुया. आपण पूर्णपणे येशूवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या वचनाचं पालन केलं पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे. म्हणून बायबलमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे उडाव पुत्राचं. लूकमध्ये अध्याय 15 वचन 11 पुढे. एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याची 2 मुलं होती, एक मोठा मुलगा आणि एक छोटा मुलगा. त्याची भरपूर जमीन होती, जनावरं होती, शेती होती आणि ते सर्वांची देखभाल करण्यासाठी त्याच्याकडे बरेच नोकर चाकर होते. पण त्याने नोकर चाकरामध्ये भेदभाव ठेवला नव्हता. नोकराबरोबर तो मालिक स्वतः जेवायचा. हालेलुया. हालेलुया. त्यांच्यात त्याने भेदभाव ठेवला नव्हता. आणि मोठा मुलगा शेती करायचा आणि छोटा मुलगा कॉलेजला जायचा. आणि एक दिवस कॉलेजमधून घरी आला आणि घरी आल्यानंतर तो आपल्या रूममध्ये अभ्यास करण्यासाठी गेला. आणि वडील पाहायला गेले की खरोखरच अभ्यास करत आहे का? हालेलुया. हालेलुया. आणि वडिलांनी पाहिलं तो अभ्यास करत नव्हता, पुस्तक खोललं होतं पण आज दुसरंच वाचत होता. हालेलुया. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांवरती लक्ष द्या की मुलं अभ्यास करत आहेत का? हालेलुया. हालेलुया. मुलं अभ्यास करत आहेत की मोबाईलवरती काय पाहत आहेत? हालेलुया. हालेलुया. क्या चुकीच्या रस्त्याने जात आहेत? प्रत्येक आईवडिलाचं कर्तव्य आहे की मुलं काय करत आहेत तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सर्व देवावरती सोपू नका. हालेलुया. तुमचं पण काय कर्तव्य आहे. हालेलुया. तुम्ही पण तुमच्या मुलावरती लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेला ते वडील त्या मुलाला पाहायला गेले तर ते दुसरंच काहीतरी पाहत होता. त्यावेळेला वडिलांनी सांगितलं, तू काय करत आहेस? तो अभ्यासामध्ये तुझं लक्ष नाही, तू फालतूक वेळ वाया काय घालवत आहेस? त्याच्यापेक्षा तुझा मोठा भाऊ शेतामध्ये काम करत आहे, त्याला काहीतरी हातभार लाव. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेला वडील असे बोलले त्यावेळेला त्याला राग आला. आता मी तुमचं लहान नाही, मी तुमचं ऐकायला, आता मी मोठा कॉलेज कुमार झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. आता मोठा कॉलेज कुमार झालेला आहे, आता मी तुमचं ऐकणार नाही, मी माझ्या मनानं चालणार. हालेलुया. तो काय म्हणला? मी माझ्या आता मनानं चालणार. माझा जो काय संपत्तीचा हिस्सा आहे तो माझं मला द्या, मी आता तुमचं ऐकणार नाही. हालेलुया. वडील समजवू लागले पण त्यानं ऐकलं नाही. मग वडिलांनी त्याचा जो काही हिस्सा होता ज्या वाटणीचा तो त्याला देऊन टाकला आणि 2-3 दिवसांनी त्याची जमीन पण त्याच्या वाटणीची त्याला देऊन टाकली. त्याने ते सर्व पैसे घेतले, त्याच्या नावाची जमीन त्याने विकली आणि ते सर्व पैसे घेऊन ते कुठे? शहरामध्ये गेला. आता शहरामध्ये गेल्यानंतर पैसे असल्यामुळे तो हॉटेलमध्ये राहू लागला आणि हॉटेलमध्ये राहिल्यानंतर चेनबाजी चालू झाली. हालेलुया. हालेलुया. हॉटेलमध्ये राहिल्यानंतर त्याला मित्र भेटले, मैत्रीण भेटल्या, मग दारू, तंबाखू, सिगरेट,
जुगारामध्ये पत्त्यामध्ये त्याने सर्व पैसे उडवून टाकले. पहा, ज्यावेळेला चांगले पैसे बिशे असतात, सर्व मित्रमैत्रिणी मिळतात, हालेलुया. पण ज्यावेळेला आपली वेळ खराब असते त्यावेळेला कोण साथ देत नाहीत. हालेलुया, हालेलुया. पैसे त्याने आणले होते ते सर्व पैसे उडवून टाकले आणि ज्या शहरामध्ये ते राहत होता तिथे दुष्काळ पडला. त्याला खायची पण मोबत आली आणि मग ते नोकरी धुंडण्यासाठी फिरू लागला. पण त्याला कोणीही नोकरी देत नव्हतं. हालेलुया. त्याची अशी अवस्था झाली की त्याला पाहून कोणीही नोकरी देत नव्हतं. ते इकडे तिकडे फिरू लागला पण त्याला कोणी नोकरी देत नाही. एक शेतकऱ्याकडे तो गेला आणि ते म्हणला की मला तुमच्याकडे काही नोकरी असेल तर द्या. ते म्हणाले माझ्याकडे काही नोकरी नाही. तो म्हणला काही पण नोकरी द्या. हालेलुया. मी झाडू मारेन, लादी पुसेन, सर्व काय काम करेन, एक वेळ पगार दिला नाही तरी चालेल, पण 2 वेळचं जेवण द्या, कारण 4 दिवस झालं मी उपाशी आहे. हालेलुया, हालेलुया. तो पाया पडू लागला, विनंती करू लागला. ते म्हणाले माझ्याकडे काहीच नोकरी नाही. पण तिचे ज्या वेळेला पाया पडू लागला, विनंती करू लागला, मग नाईलाजाने ते बोलले की माझ्याकडे एक नोकरी आहे, माझ्याकडे डुकरं आहेत, ते डुकरं चारायचं काम तू कर, आणि जी काय डुकरं खातात ते तू खा, आणि जिथं डुकरं राहतात ते तू तिथं राहा. हालेलुया. नाईलाजाने ते बोलले. पण ते 4 दिवस उपाशी असल्यामुळे त्याने ती नोकरी पत्करली. हालेलुया. आता डुकरं कुठली ती रानात असतात ती नाही. हालेलुया. ती गटरामध्ये ते खातात. हालेलुया. ती डुकरं पाळण्याचं त्याने ते काम केलं. आणि ती डुकरं जे गटरामध्ये पडलेले जे काय खात होते त्यातील त्याने एक फळ उचललं, साफ केलं, आणि ज्यावेळेला ते फळ खायला गेला त्यावेळेला त्याला त्याच्या आईवडिलाची आठवण आली. त्याला त्याच्या आईवडिलाची आठवण आली. माझ्या आईवडिलाच्या घरात बरेच नोकर चाकर आहेत, त्यांना खायची कमतरता नाही, आणि मला इथं 2 वेळचं जेवण मिळत नाही. मी आईवडिलाकडे परत जाईन, मी आईवडिलाकडे परत जाईन आणि आईवडिलांना सांगेन की मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. मुलगा समजून नाही तर आईवडील तिथे मला नोकर समजून जरी स्वीकार केलं, जे नोकरांना मिळतं आहे ते मला 2 वेळचं खायचं तरी मिळेल. अशा आशेने तो परत गावाला निघून गेला. आणि तो गावाला निघून गेल्यानंतर वडिलांनी लांबूनच त्याला येताना पाहिलं. वडील धावत गेले आणि त्याला मिठी मारली आणि बोलले माझा मेलेला मुलगा जिवंत झालेला आहे, हरवलेला सापडलेला आहे, आनंद बनवा, साऱ्या गावाला दावत द्या. माझ्या मुलासाठी नवीन कपडे आला, त्याला घालण्यासाठी सोन्याची अंगठी आणा, त्याला घालण्यासाठी चपला आणा, कारण माझा मेलेला मुलगा जिवंत झालेला आहे, हरवलेला सापडलेला आहे. आणि त्यांनी आनंद बनवला. घरामध्ये लाईट बीट लावली, चांगलं मेंढरू कापलं, बाजा बिजा वाजत होता. आणि मोठा मुलगा शेतामध्ये गेला होता. तो परत आला आणि त्याने पाहिलं मटणाचा वास येत आहे, गांजे बिंजे वाजत आहेत, लाईट बीट लावलेले आहे. त्याने एका नोकराला बोलवला. अरे आज काय होत आहे, आज काय आहे काय? त्यावेळी ते म्हणला की तुमचा छोटा भाऊ परत आलेला आहे, म्हणून वडिलांनी आनंद बनवलेला आहे, चांगलं दष्टपुष्ट बकरं कापलेलं आहे, साऱ्या गावाला दावत दिलेलं आहे. त्यावेळी त्याला राग आला. त्यावेळी पायाची आग मस्तकाला गेली. मी आई वडिलांचं नेहमी ऐकलं, पण कधी माझी पार्टी बनवली नाही, कधी माझा बड्डे बनवलं नाही. हालेलुया. आणि सर्व घेऊन गेलेलं आहे आणि ते परत आला तर वडील आनंद बनवत आहेत. त्याला राग आला आणि त्या नोकराने जाऊन त्या मालकाला सांगितलं की तुमचा मोठा मुलगा बाहेर आलेला आहे आणि तो रागात आहे. वडिलांना समजल्याबरोबर वडील बाहेर आले आणि त्या मोठ्या मुलाचे त्यांनी समजूत घातली. बाबा रे, हे सर्व काय आहे ते तुझंच आहे, पण हरवला होता ते सापडलेला आहे, मेला होता ते जिवंत झालेलं आहे, त्याला मिठी मार. हालेलुया. आणि मग त्याने वडिलाचं ऐकून त्या छोट्या भावाला मिठी मारली. हालेलुया. आणि त्याने आपला व्यंगेत घेतले. हे उदाहरण बायबलमध्ये अशासाठी दिलेलं आहे की त्या उडाव पुत्रासारखी आपली स्थिती झालेली आहे. आपण त्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा हात सोडलेला आहे आणि आपण आपल्या मर्जीने चालत आहोत. खा पी मजा करा. हालेलुया. दारू प्या, तंबाखू सिगरेट बिडी कोण पाहणार आहे? मीच करतो, मीच शिकलेला आहे, मीच सर्व कमवतो, माझं ऑफिस आहे, माझी गाडी आहे, माझा बंगला आहे. हालेलुया. अरे पण हे तुला कुणी दिलं? हालेलुया. हालेलुया. तुला ही बुद्धी ज्ञान कुणी दिली? परमेश्वराने दिले. ही विसरलास? हालेलुया. 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 एखादं आता पाऊस पडलेला आहे, हिरवंगार गवत आहे. हालेलुया. पण ऊन पडलं की ती वाळून जातं. एखादी फुलं आता आलेली आहेत चांगली चांगली, पण ऊन पडलं की ती कोमल होतात, वाळून जातात. तसं माणसाचं आहे. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. आपण ते करतो, पण एकदा का आजार बिमारी आले की सर्व निघून जातं. हालेलुया, हालेलुया. काही एक राहत नाही, कर्जबाजारी होतात. आजार बिमारी आले की काही लोक दागिने घाण ठेवतात, घर घाण ठेवतात, पण आजार काय जात नाहीत. काही लोक म्हणतात रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. हालेलुया, हालेलुया. कारण आपली ती उडावपुरकासारखी स्थिती होते. पण परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. हालेलुया. अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. येशू आपल्याला विसावा देण्यासाठी आलेला आहे, आपल्याला शांती देण्यासाठी आलेला आहे. पण आपले आत्मिक डोळे उचकटले पाहिजेत. आपण अंधकारात आहोत, पण येशूकडे आल्यानंतर आपल्याला सत्याची जाणीव झाली पाहिजे आणि आपल्या केलेल्या पापाचा आपल्याला पश्चाताप केला पाहिजे. तुम्ही जी काय पापं केलेले आहेत ती पापे कबूल करा आणि केलेल्या पापाचा अंतःकरणातून हृदयातून पश्चाताप करा. शिव्याशाप हे सर्व सोडून द्या आणि देवाच्या वचनाचं पालन करा, तरच तुम्हाला आनंदकालचं स्वर्ग तो परमेश्वर देणार आहे. कारण न्याय करण्यासाठी येशूच येणार आहे. म्हणून देवाची भीती बाळगा, माणसाची भीती बाळगू नका. हालेलुया. माणसाची भीती बाळगू नका. येशूकडे आल्यानंतर देवाची भीती बाळगा आणि नीतिमान म्हणा, वाईट मार्ग सोडून द्या, सत्याने चाला, तरच तुमच्यावरती आशीर्वाद येतील. हालेलुया. त्या उडव पुत्राला जशी जाणीव झाली, जसे तुम्ही जे काय काही लोक इकडे कशासाठी येतात? चांगले लोक येतात का? हालेलुया. चांगले लोक इकडे येतात का? ज्यांना आजार दुःख आहेत आणि सर्व करून थकतात आणि मग येशूकडे येतात. हालेलुया, हालेलुया. पण येशूकडे आल्यानंतर ज्यावेळेला ती प्रवचन ऐकतात, प्रार्थना करतात, पापा कबूल करतात, पश्चाताप करतात, त्यावेळेला परमेश्वरचा स्पर्श त्यांना होतो आणि त्यांचे आजार एका क्षणात निघून जातात. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्हाला तर आजारातून दुःखातून येशू बाहेर काढेलच, पण आपण पूर्णपणे येशूचा हात पकडला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. की येशूच मला स्वर्ग देईल, येशूच न्याय करण्यासाठी येणार आहे, मग आजपासून मी वाईट करणार नाही असा तुम्ही निश्चय करा, संकल्प करा. हालेलुया, हालेलुया. किती काय झालं तरी मी वाईट करणार नाही, मी नीतिमान म्हणणार, मी देवाच्या वचनाचं पालन करणार. हालेलुया, हालेलुया. तुम्ही बायबल वाचत राहा, प्रार्थना करा आणि त्या देवाच्या वचनानुसार चालत राहा, म्हणजे आनंदकालचं स्वर्ग तो परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ आणि प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कुणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.